शिष्य ज्ञानध्वांत दिवाकर रंगनाथ महाराजा ब्रह्माभ्यास परायण पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय श्री गुरु धूत महाराज की जय श्री गुरु रंगनाथ महाराज की जय सब साधु संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय जय हरी सर्वांना आपल्या प्रश्नांवर विवरण सुरू आहे. मी प्रश्न वाचून घेतो मग महाराज बोलतील. वृत्तीचे कार्य 2 नंबर स्वयंचित आणि सूर्यप्रकाशामधील फरक आणि आवरण कोणाकडून आहे या 3 प्रश्नावर आपलं चिंतन पूर्ण झालंय कालपर्यंत. पुढे आता आवरण आहे आणि आवरण नाही याचं लक्षण काय, त्यानंतर वृत्तीचा लय म्हणजे काय आणि ती प्रक्रिया कशी असते, पुढे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी कळण्याचा व्यवहार कसा होतो, सूर्याबद्दल समजून सांगा, असे हे पुढचे 4 प्रश्न आहेत. बोलाव महाराज आपण. ठीक आहे. आपण काल माऊलीनं सांगितलेल्या ज्या अनेक युक्त्या आहेत त्या युक्तीनं अज्ञान नाही आणि केवळ स्वयंप्रकाश परमात्माच आहे असं युक्तीनं निश्चय करता येतो, निश्चयापर्यंत पोहोचता येते. परमार्थात युक्ती असते, उपपत्ती, युक्ती, युक्तिवादानं परमार्थ करायचा असतो. कारण संसार भ्रांती, मग भ्रांतीतून युक्तीनं विवेकानं भ्रांतीतून पार होत असते. आपल्या मनाला भ्रांतीपासून हिरावून घ्यायचं असते, निभ्रांत करायचं असते. म्हणून निभ्रांत करण्यासाठी युक्ती, कौशल्य, दृष्टी पाहिजे. मग दृष्टी म्हणा, युक्ती म्हणा, कौशल्य म्हणा, जाणीव म्हणा, त्यालाच विवेक म्हणा. हे होण्यासाठी अंतःकरण निश्चय लागतंय, अंतःकरण अंतर्मुख लागतंय. अंतःकरण
शुद्ध लागतंय. अंतःकरणामध्ये आगाऊ गोष्टी नको. अनावश्यक गोष्टीचा भरणा जर अंतःकरणात झाला तर अंतःकरणाची जी विवेक क्षमता आहे, जी लायकी, जी पात्रता आहे युक्तिवाद करायला, युक्तीनं ओळखायला, जी अंतःकरणाची पात्रता असते ती पात्रताची घसरण होती, राहत नाही अनावश्यक भार झाला तर. जसं एखाद्या वाहनामध्ये अनावश्यक गर्दा टाकला, दगड माती, अनावश्यक काही कमी नाही, तर त्यानं आवश्यक वस्तू वाहून नेता येत नाहीत आणि नसलेला भार होतो, आवरेज जात, आवरेज देत नाही गाडी, ती जास्त शक्ती खर्च होती, डिझेल पेट्रोल काय ते खर्च होत, घसही जास्त होती आणि फायदा काही होत नाही. म्हणून वेळी तो अनावश्यक भार काढून टाकला पाहिजे. नका घेऊ भार, धर्म तोची सार. म्हणून अंतःकरणात उपयोगी वस्तू, उपयोगी उपयोगी जे आहे त्याला धारण केलं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे. आणि निरुपयोगी जे आहे त्याला काढून टाकता आलं पाहिजे. त्याला काढून टाकण्याची, त्याला डिलीट करण्याची हिंमत पाहिजे. यालाच वैराग्य म्हणतात. कुठेही चित्ताशी नसावी बंधन, हृदय नारायण साठवावा. अनावश्यक गोष्टी कट काढता आल्या पाहिजे. मोजक्या आवश्यक वस्तूच अशा घरात असावा, म्हणजे गरजा होत नाही नसल्याला. आवश्यक वस्तू शरीरावर असावा, म्हणजे गरजा होत नाही, भार होत नाही शरीराला. खिशात आवश्यकच वस्तू असावं, ह्या जशा माहित आहेत. जठरात पोटात आवश्यकच वस्तू टाकाव, म्हणजे अनावश्यक पचनक्रियेवर, जठरावर, उदरावर भार होत नाही. त्याच ज्ञानानं अंतःकरणात आवश्यकच वस्तू पाहिजेत, आवश्यकच, जे आवश्यक आहे तेच. तेव्हा अंतःकरण हलकं फुलकं राहते. अनावश्यक वस्तू जर अंतःकरणात असल्या तर ते अंतःकरण भारानं चेपून जात आणि मग त्याला आवश्यक हालचाली, आवश्यक गती, आवश्यक दिशा सापडत नाही. दिशाहीन होतं ते अंतःकरण, कोण्या बी दिशेला ते मार्गस्थ होते. त्याला काय सव्य अपसव्य, काय कामाचं काय बिगर कामाचं, काय सार काय आसार, काय विधी काय निषेधी काहीच कळत नाही. म्हणून अंतःकरणाची लायकी जेवढी आपली चांगली राहील तितकं तेवढं आपल्याला युक्तीची योजना करता येईल. युक्तीनं काय होईल? युक्तीनं अज्ञानच नाही हे सिद्ध होते. ते काल पाहिलं आपण. अज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच, जीवाच्या ठिकाणी म्हणतात तर जीवच सिद्ध नाही, जगाच्या ठिकाणी म्हणतात तर जगच सिद्ध नाही. वस्तूच नाही त्या जगन जीव, एक परमात्माच वस्तू आहे आणि त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वयंप्रकाश असल्यामुळे तिथं अज्ञान नाही. अज्ञान केव्हा शोधल्या जातंय किंवा अज्ञानाचा शोध किंवा अज्ञान केव्हा मान्य करावं लागतंय? जग आहे, जग कळायलंय, ज्याला कळायला तो जगानं दुखी, जगात फिरायलाय, जगात मरायलाय, जगात जन्मायलाय, जगानं परेशान आहे. आता जगातच काहीतरी सेटिंग करून त्याची परेशानी घालवायची आणि त्याला सुखी व्हायचंय. बस असं जे काही आपण बस्तान मानलंय
हे अहंकाराचं बसता नाही. आणि या बसतानाला सत्य मानून याच्यातच काहीतरी करीत खटपट करीत बसणं हा संसार आहे. आणि ह्या संसाराला सत्य मानून शोध लावित बसणं की कसा झाला संसार, कुठून आला संसार, मग अज्ञान कारणापर्यंत जातो. म्हणजे संसाराला सत्य मानून विवेक केला. ध्यानात घ्या जरा, गमतीची गोष्ट आहे. शास्त्र म्हणजे एक गंमत आहे, परमार्थ म्हणजे एक गंमत आहे, मोठी गंमत आहे. संसाराला सत्य समजून विवेक केला तर अज्ञानापर्यंत जाता येते. ध्यानात घ्या, संसाराला सत्य समजून जर विवेक करीत गेलो, शास्त्रकार विवेक करीत गेले तर कारणापर्यंत गेले की अज्ञान आहे. काही गुणापर्यंत गेले गुण आहेत, काही भूतापर्यंत गेले भूत आहेत, काही अणुरेणूपर्यंत गेले अणुरेणू आहेत. ध्यानात घ्या, हे विचार करणाऱ्याची प्रत्येकाची आपोआपली कबरीशास्त्र आहेत, परिसीमा आहेत. काही अणुपर्यंत गेली, काही भूतापर्यंतच आहेत, काही अणुपर्यंत गेली. 4 वाक तर पूर्ण भूत पण मानित नाहीत, 4च भूत मानतील. आकाश भूताला पण मानित नाहीत. आकाश वगळलं त्यांनी, आकाशापासूनच नास्तिक आहे 4 वाक. आकाशाचाच नास्तिक, आकाशात मान्य नाही. 4 भूतच, पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, जे इंद्रिय गोचर होते, ज्याच्यावर व्यवहार होतोय, त्याच्यात व्यवहार करता येतोय. ह्या 4 भूतात व्यवहार करता येतो. म्हणजे 4 भूतावर कर्म इंद्रियाने व्यवहार होतोय. पृथ्वी हातानं उचल खाचेल करता येते, पायानं पृथ्वीला वलांडता येते, कर्म इंद्रियानं करता येतो व्यवहार. पृथ्वीवर लघवी करता येते, स्वच्छास करता येते. पृथ्वीवर 5 बी इंद्रिया, ज्ञानेंद्रियानं आणि 5 बी कर्म इंद्रियानं व्यवहार होतोय. 5 कर्म इंद्रियाने व्यवहार होतो मुख्यतः. म्हणून पृथ्वी मान्य आहे त्यांना. पाण्यावर बी होतो, अग्नीवर बी होतो, वायूवर बी होतो, पण आकाशावर होत नाही. आणि ठोस मानानं आकाशाचा असा अनुभव नाही, म्हणून आकाशच अमान्य आहे त्यांना 4 वाकाला. जाऊ द्या, त्याच्या पुढं अणुरेणू आहेत, गुण आहे, भूत आहेत, गुण आहेत. काहीनं 5 भूत मानली, काहीनं 5 भूताची अणुरेणू मानली, काहीनं गुणापर्यंत गेली, काहीनं प्रकृतीपर्यंत गेली. हे कशानं? जगाला सत्य समजून केलेला विवेक. ध्यानात घ्या. आता याच्या अलीकडे जर पाहिलं तर इंद्रियाच्या माध्यमातून केलेला विवेक, हे इंद्रियाला सोडून केलेला विवेक, हे तेव्हा अज्ञानापर्यंत जाता येते. इंद्रियाला सोडून बुद्धीने केलेला विवेक अज्ञाना कारणापर्यंत जातो. आणि इंद्रियाला धरून केलेला विवेक भूतापर्यंत जातो, भूतापर्यंत. कारण इंद्रिय जग दाखवितेत, तसं तर इंद्रिय विषय दाखवितेत, पण विषय कोणाला कळत येत? जग वाटतंय, घरण, बायकून, पोरण, शेतन, दुकानन, हे वाटतंय. भूत कोणाला कळत? भूत कळायला बी अक्कल लागती. असतेत भूत पण कळत नाहीत भूत, असतेत गुण पण कळत नाहीत गुण, असतेत अज्ञान पण कळत नाही अज्ञान, असतोय परमात्मा पण कळत नाही परमात्मा. ह्या आपोआपल्या परिसीमा आहेत, आपोआपल्या झेपा आहेत. कोणाच्या उड्या कुठपर्यंत पडतात, काहीच्या उड्या कल्पनेपर्यंत. ते भूत पाहतेत, विषय पाहतेत आणि वस्तू म्हणतात. पृथ्वी पाहते तर माणूस म्हणते, पृथ्वी पाहते तर घर म्हणते, पृथ्वी पाहते तर दुकान म्हणते, शेत म्हणते, रस्ता म्हणते. ह्या कल्पना आहे सर्व. पृथ्वी येते, पृथ्वी पाहून पृथ्वी पाहत नाहीत, कल्पनाच्या गोत्यात येते.
कल्पनेपासून कल्पीला ठेवा. कल्पना म्हणजे मानसिक आहेत. मानसिक ज्ञान, कल्पनेचं काल्पनिक ज्ञान, काल्पनिक ह्या कल्पना आहे. सर्व संसार आपण कल्पिलेला आहे. म्हणून तो कल्पना तत्व नाहीत, म्हणून पंचतत्व आहेत. भूत आहेत, तत्व आहेत. ते रस्ता, गाव, शहर, घर, माणूस हे तत्व नाहीत, त्या कल्पना आहेत. तत्व पाचच आहेत. कल्पना अनंत आहेत, लाखो आहेत, करोड आहेत, अब्जावधी आहेत, प्रार्थादादी असंख्य आहेत, अनंत आहेत कल्पना. भूत अनंत नाहीत, भूत पाचच आहेत, तत्व पाचच आहेत. तत्वाची संख्या वाढत नाही. आणि तत्व म्हणजे विषय हे इंद्रिय गोचर आहेत. म्हणून इंद्रियाचं प्रामाण्य ज्ञान आहे, कल्पनाचं प्रामाण्य ज्ञान आहे, प्रमाण आहे ती. म्हणून माणूस, दुकान, घर, रस्ता, डोंगर ही प्रामाण्य ज्ञान आहे, प्रमेय नाही ती. डोंगर प्रमेय नाही. प्रमेय तर पाचच विषय आहेत फक्त, प्रमाणानं मोडले गेले. डोळ्यानं रूपच मोडले. डोळ्यानं मोबाईल नाही मोडला, डोळ्यानं पेन नाही मोडला, डोळ्यानं ग्रंथ नाही मोडला, डोळ्यानं घर नाही. घर डोळा अधिक मनानं केलेली कल्पना, दोन्हीचं मिश्रण आहे. घर पेन म्हणजे काय? डोळ्यानं पाहिलेलं रूप, त्वचेनं घेतलेला त्याचा स्पर्श. ध्यानात घ्या जरा. मुख्यतः आहे दोन इंद्रिय. हातात घेतलेला पेन आणि डोळ्यानं पाहिलेला त्याचा रूप, म्हणजे हाताचा स्पर्श, त्याचा कठीण लंबाईकार स्पर्श आणि रंगीन लंबायमान रूप डोळ्यानं दिसलं. आणि ह्या दोन इंद्रियाची मनाशी कल्पना केली मागून ती पेन नाही. त्वचा आणि डोळा ह्या दोन विषयावर मनानं पुन्हा केलेली कल्पना, तेव्हा पेन तयार झाला मनात. पेन वाटला, पेनाचं भान, पेन म्हणून अटेस्टेड केलं, पेन असा निश्चय केला. कल्पना काढली तर फक्त विषय आहेत, रूप आणि स्पर्श आहेत. इंद्रिय जर काढली, काय काय होतात? इंद्रिय जर काढली तर फक्त गुण आहेत. गुण जर काढले तर फक्त अविद्या आहे, प्रकृती. पण अविद्या जर काढता आली तर फक्त परमात्मा आहे. कुठं पेन नाही, घर नाही, रस्ता नाही, गाव नाही, शहर नाही, बायको नाही, नवरा नाही, मुलगा नाही, संसार नाही. आपोआपले कप्पे आहेत. कोणी संसार पाहते, कोणी विषय पाहते, कोणी तत्व पाहते, कोणी गुण पाहते, कोणी अविद्या पाहते, कोणी परमात्मा पाहते. पहा आपापल्या अधिकाराप्रमाणे, आपापल्या बेशिकून, आपापल्या जाग्याहून पाहते. आहे एकच, हरीच्या दासा हरिदाही दिशा. त्या हरीच्या दासाला अविद्येच्या दासा अविद्यादाही दिशा, गुणाच्या दासा गुणदाही दिशा, विषयाच्या दासा विषयदाही दिशा, भूताच्या दासा भूतदाही दिशा, संसाराच्या दासा संसारदाही दिशा. असा अभंग करता येईल तयार आपल्याला त्या प्रत्येकाच्या जाग्याहून त्याच्या नाथ महाराजांना आपल्या त्याच्या जागेवर केलाय. हरीच्या आदाचे हरिदास होते. नाथ महाराजाचा अभंग त्याचा आहे तो, आपण त्याचा म्हणतो. आपण एखादा आपला बी म्हणायला पाहिजे, संसाराच्या दासा संसारदाही दिशा, विषयाच्या दासा विषयदाही दिशा, भूताच्या दासा भूत. आपण काय पाहलो? आपण संसारात पाहलोत का, भूत पाहलोत का, विषय पाहलोत का, गुण पाहलोत का, अविद्या पाहलोत का, परमात्मा पाहलोत? आपली दृष्टी कुठपर्यंत पोहोचते? अरे संसार नाहीच भूत आहेत, भूत नाहीच विषय आहेत, विषय नाहीतच गुण आहेत. पाहता आलं पाहिजे, उल्लंघन करता आलं पाहिजे.
हे उल्लंघन होत नाही हीच आपली कमतरता आहे. नाही होत उल्लंघन. संसार वलांडा वलांडा आता वलांडा आता कल्पना वलांडा आता भूत आहेत पृथ्वी पाणी अग्नी. कुठे संसार आहे? संसाराला जागाच नाही भूताच्या ठिकाणी. भूतामध्ये संसाराला देश नाही काल नाहीत वस्तू नाही. संसार भूतच आहेत नुसती. आणि भूता गुण विषयाच्या ठिकाणी भूताला देश काल वस्तू नाही. भूताचा प्रपंचच नाही विषयाच्या ठिकाणी. वस्तू व्यक्ती लोक भोगाचा प्रपंचच नाही भूताच्या ठिकाणी. लोक भोग वस्तू व्यक्ती आपण म्हणतो ना ह्या पंचभूतात नाहीत. आणि पंचभूत विषयात नाहीत. विषय गुणात नाहीत. गुण प्रकृतीत नाहीत. आणि प्रकृती परमात्म्यात नाहीत. नाही 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 ही व्यावृत्ती करता आली पाहिजे. पाहता आलं पाहिजे. परमात्म्यात टिकून अन्वय ऐकून व्यतिरेक निराश करता आलं पाहिजे. हा निराश करता आला म्हणजे हाच प्रपंचाचा निराश आहे. देहाचा निराश आहे. पिंड ब्रह्मांडाचा निराश आहे. ही निराश करण्याची प्रक्रिया ही हाच परमार्थ. परमार्थ काय असतो? परमार्थ नुसतं गम लावून फिरणं नाही. निराश निराश करता आलं पाहिजे. निराशाची प्रक्रिया निराश करण्याची व्यावृत्ती करण्याची निवृत्ती करण्याची. निवृत्ती मार्ग काय हे पुढे ते निवारण करा. जे आपल्याला भलतच दिसायले त्याचं निवारण करायचं. म्हणून अविद्या नाही असं माऊलीनं आपल्याला सांगितलं. स्वयंप्रकाश परमात्माचा आहे हे महाराज. मग महाराज तुम्ही असं म्हणतात तुम्हाला जग दिसते आणि आम्ही तुमच्या विरुद्ध जग म्हणतो तर आम्हाला बी जग दिसते. आम्ही जो पेन दाखवला तो तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही पेन म्हणून व्यवहार करता. तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिताना पेन, अमृतानुभव लिहिताना पेन, बोरू काय जे असतं त्या काळातला वापरला. आम्हाला दिसतो तुम्हाला दिसतो. आम्ही व्यवहार केला पेन घेऊन तुम्ही केला. मग आम्ही जीवन तुम्ही संत कस काय? आम्ही बद्धन तुम्ही मुक्त कस काय? फरक काय? फरक भ्रांतीचा आहे. फरक सत्यत्व बुद्धीचा आहे. ज्ञानोबा राहायच्या इंद्रियानं ज्ञानोबा राहायला रूप दिसतंय. त्वचेनं हाताच्या त्वचेनं पेनाचा स्पर्श होतो. स्पर्श होतो. रूप दिसतंय स्पर्श होतोय. आणि व्यवहार बी होतो लिहिण्याचा. पेन घेऊन लिहिण्याचा ठेवून देण्याचा ती वस्तू ज्याला पेन म्हणतो आपण ती व्यवहार होतोय ध्यानात घ्या. पण ज्ञानोबरा इंद्रियाच्या नादी लागत नाहीत. इंद्रियानं दाखविल्याला सत्य मानित नाहीत. इंद्रिया दाखवते ज्ञानोबराची बी इंद्रिय दाखवते पण सत्य मानित नाहीत. सत्य मान्यात न मानण्यात फरक आहे ज्ञानोबरा आहेत ना आपल्यात. आपली इंद्रिय जशी आपल्याला जगाचं रूप दाखवते स्पर्श दाखवते तसं ज्ञानोबराची इंद्रिय बी ज्ञानोबरायला दाखवते. पण जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. त्यांच्या ठिकाणी इंद्रियाला मान सन्मान नाही. इंद्रियाचं ऐकत नाहीत. इंद्रियाच्या उंजरीनं पाणी पित नाहीत. आत्मसुखाच्या गोडिया विटे जोका सकळ ही विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. हे ज्ञानोबरायचं साधू संतांचं गुरुजींचं जीवन आहे. बापूराव महाराजांचं जीवन आहे. आणि तुमचं आमचं जे जीवन आहे इंद्रियानं सांगणं ना आपण ऐकणं. इंद्रियाची दिने आणि ते इंद्रियाची धनी हा फरक आहे. जसं आपल्याला कोणतरी शेजारी पाजारी काहीतरी सांगत येत आणि आपण खरं मानतो. जशी बायकोनं सांगितलं की वेगळं निघा मायबापाला वेगळं ठेवा आणि ऐकलं तुका म्हणे केला रांडीने गाढव मना सवे धाव घेतलीशी बहु शिकला रंग चाळी खरी खोटी हिच्या येळी तिचं ऐकलं. बाईलिया धिंजिनी जळते लाजीरवाणी तुकोबराय म्हणते. त्याप्रमाणे
इंद्रियाच्या अधीन आहेत का? मग इंद्रिय सांगतच असते, पण तुम्ही खरं मानता का खोटं मानता? लोक लावायला करीतच असते, पण तुम्ही खरं मानता का खोटं मानता? अरे आरसा दाखवतच असतो, पण तुम्ही खरं मानता का खोटं मानता? सावली पुढं दिसतच असते, पण तुम्ही खरी मानता का खोटी मानता याच्यावर अवलंबून आहे. आरशात पुढं दाखवतच असतो आरसा. आरशाचं काम आहे ते, पण आपण खरं मानायचं का खोटं? चिमणी फसली खरं मानलं, मांजर फसली खरं मानलं. आपण नाही फसतो, आपण त्याला ओलांडतो. दयाच्या ठाई आरशिया मानू नाही असं आपलं जीवन आहे. दयाच्या ठाई सावलिया मानू नाही असं आपलं जीवन आहे. आहेत आपण बी शहाणे आहेत, काही चिमणीपेक्षा, माकडापेक्षा, मांजरीपेक्षा शहाणे आहेत आपण. दया ठाई दयाच्या ठाई प्रतिबिंबा मानू नाही असं आपलं जीवन आहे. पण इंद्रिया मानू नाही असं जीवन नाही. ज्ञानोबरायचं तसंही. म्हणून ज्ञानोबरायचं आपल्यात फरक का? इंद्रियानं दाखविल्यालं ते सत्य मानित नाहीत, इंद्रियाला बी सत्य मानित नाहीत. वृत्तीनं दाखविलं त्याला बी सत्य मानित नाहीत, आणि वृत्तीला बी सत्य मानित नाहीत. वृत्तीला अविद्या वृत्तीनं दाखविल्यानं त्याला सत्य मानित नाही, तर अविद्येला सत्य मानित नाही. चला जा. तीन तर गोष्टी दाखविणाऱ्या: इंद्रिय, अंतःकरण वृत्ती म्हणजे इंद्रिय वृत्ती, इंद्रिया वाचून किंवा अंतःकरण वृत्ती, आणि अविद्या वृत्ती. तीनच वृत्तीनं दृश्य कळते, तीनच वृत्तीनं तीन प्रकारचं कळतंय. पण तिन्ही बी द्रष्ट्या आणि तिन्ही बी दृश्ये मानित नाहीत ज्ञानोबाराय. कल्पना आणि कल्पित पदार्थ मानित नाहीत, इंद्रिय आणि इंद्रियाचे विषय मानित नाहीत, अंतःकरण वृत्ती आणि अंतःकरण वृत्तीचे विषय मानित नाहीत, आणि अविद्या वृत्ती आणि अविद्या वृत्तीनं भासल्याला मानित नाहीत. आणि सर्वांचं अधिष्ठान जे ह्या तिन्ही त्रिपुट्याचं, ते मी, तेच सत्य, आणि ते मी, ते आत्मा आहे, आणि ते मी. हे लक्षात घेते, त्याचा निश्चय करते. जे मूळ आहे, मूळ घेते ती उत्पत्ती संहार पालनाचे बीज, उत्पत्ती संहार पालनाचे निज, जेने नेले बीज त्याच्या हाती. पहा तुकोबरायाचा किती सुंदर दृष्टांत आहे. तुकोबराय म्हणतात, उत्पत्ती संहार पालनाचे निज, जेने नेले बीज त्याच्या हाती. एखाद्यानं ज्वारी पेरली, ज्वारी राखली, ज्वारीला पाणी दिलं, खत दिलं, ज्वारी काढली. पहा ना काय काय केलं, तर पेरण्यापासून तर काढणीपर्यंत, खळ्यापर्यंत सर्व केलं. पण एक जणांना काहीच नाही केलं, फक्त ती रास भरून नेली. बाकीचं काहीच नाही केलं, फक्त रास भरून नेली. एक जणांना सर्व केलं, पण हे सर्व केल्याचं फळ काय कामी आलं? ज्यानं बीज नेलं, ज्यानं मुख्य वस्तू ती नेली, याला काय काबार कष्ट उरली, काय करून फायदा झाला? उत्पत्ती म्हणजे पेरणी, संहार म्हणजे काढणी, पालन म्हणजे राखण, इतक्याच नीज म्हणजे इतक्याच जे सार तत्व आहे, ते कोणाच्या हातात आले? करणाऱ्याच्या का नाही? जेने नेले बीज त्याच्या हाती. ज्यानं धान्य नेलं, ती रास नेली, त्यानं नाही पेरून पेरलं, त्यानं नाही राखून राखलं, त्यानं नाही सोंगणी करून काढणी केली, कापणी केली, त्याचं सर्व झालं. त्याचं यानं पेरून बी नाही पेरलं, राखून बी नाही राखलं, काढून बी नाही काढलं.
त्यानं नाही करून बी पेरलं, नाही पेरून बी पेरलं, नाही राखून बी राखलं, आणि नाही खळ करून बी खळ केलं त्यानं. खळ त्याच झालं, पेरणी त्याची झाली, राखण त्याच झालं, याचं काहीच नाही झालं, करून बी नाही झालं. तसं ज्ञानोबरायानं सार तत्व घेतलं, जे मूळ आहे, मूळ तत्व, सार तत्व, अहम ब्रह्मास्मी, बस सर्व आलं. आपण बेजार व्हा इकडच संसारातच्या. किती स्वशिती करंटी नेनो संसाराच्या आटी, सर्व काळ पोटी चिंतेची हालहाल. काय मिळालं इकडं? जेणे नेले बीज त्याच्या हाती सर्व गेलं. तसं इंद्रिय विषय, अंतःकरण वृत्ती आणि अंतःकरण वृत्तीची व्याप्ती झालेली कळलेली विषय. अंतःकरण वृत्तीनं प्रमेय कळाले, इंद्रियानं विषय कळाले म्हणून आपण, आणि अविद्या वृत्तीनं पुढं अविद्या कार्य किंवा भास कळाला, पुढं अविद्यिक पदार्थ कळाले. हे सर्वच खोटं थोतांड आहे. आणि याचं अधिष्ठान सत्य, त्या अधिष्ठानावर आरूढ झाली ते संत, आणि आपण अध्याष्टातच चांगल्या खा लागलो. सत्य मानून, भूत मानून, अणु मानून, गुण मानून, भूत मानून, लोक भोग वस्तू मानून, माझं त्याचं आमचं मी माझं म्हणून अहम ममतेच्या लवड सवडी अशातच आपण गेलो. मातेनं पावतीची बापुडी, जे अधिष्ठान त्या अधिष्ठानाला प्राप्तच होत नाहीत, बापुडी आहेत अशी. बापुडी म्हणजे बलहीन आहेत, विवेकहीन आहेत, वैराग्यहीन आहेत, साधनारूढ नाहीत, संतांचे सेवक नाहीत, बलवानाचे सेवक नाहीत, बळ्याचे अंकित नाहीत, बापुडी. म्हणून जन्म मरणाचे दुथडी डोळे ठेली शक्तीहीन आहेत, बापुडी आहेत. म्हणून जन्म मरणाच्या नसलेल्या संसारात बुडबुडू मारायले. पोहणं नाही, ताकद नाही, हातपाय हालायला शक्ती नाही, म्हणून वाहा लागलीत. पोहायची ताकद नाही म्हणून वाहा लागलीत, तरायची ताकद नाही म्हणून बुडायला लागलीत नसलेल्या सागरात. असू, आपला विषय विस्तारित व्हायलाय. सांगायचं तात्पर्य काय चालला विषय आपला, महत्वाचा विषय काय चालला होता आपला, मी प्रश्नाचं ह्या उत्तर देऊ शंकेचं ह्या की अविद्या आहे आणि अविद्या नाही याचं लक्षण काय. तर संसार आता खरा वाटतो का? अज्ञान आहे. एकाचं अज्ञान दुसऱ्याला कळणार नाही, ज्याचं त्याला कळायल्याशिवाय राहणार नाही. आता संसार खरा वाटतो का? आता देह मी वाटतो का? हे वाटतो. आता देह माझा वाटतो का भूताचा वाटतो? आता देह भूताचा आहे, पण वाटतो कसा? माझा वाटत असला तर अविद्या आहे. आता देह हाडमासाचा आहे, हाडमास भूताचे, अन्नाचे अन्न भूताचे, भूत गुणाचे, गुणाविद्येचे. आता हे असं वस्तुस्थिती अशी आहे, पण आपल्याला काय वस्तुस्थितीची सहमत आहेत का आपण? वस्तुस्थितीचा निश्चय आहे का आपला? अत्यंत महत्वाचं आहे बरं. काही हे काही होता नाही, अत्यंत महत्वाचं आहे. आता देहाकडे पहा, माझा वाटतो का? अविद्या आहे, अविद्याचं लक्षण आहे वाळखा. आता देहाकडे पहा, मी वाटतो का? अविद्याचं लक्षण आहे वाळखा. आता जगाकडे पहा, खरं वाटतं का? जगन देही आणि घर, सर्व माणसं, हे माझं जीवन, हे मी जन्मलो मेलो, हे खरं वाटतं का? मारणारे. आता खरं वाटत असले देव दुसरा आहे. आता अविद्या आहे, अविद्येचं लक्ष, हीच अविद्या आहे. अविद्या काय कुठं बसलेली नाही आकाशात ढगाच्या आडंगी कुठेतरी. अविद्या कुठं लपलेली, हीच अविद्या आहे, साक्षात अविद्या आहे हीच. हा मम आणि सत्य, हेच अविद्येचं स्वरूप आहे. हीच अविद्याच्या रूपानं पुढे अवतीर्ण झालेली. आता संसार सत्य वाटतो का? हीच अविद्या साक्षात समोर आहे सत्यत्व रूपानं. आता त्या संसारातल्या वस्तू माझ्या वाटतात का? हीच अविद्या आहे, साक्षात अविद्येने अवतार धरलेला आहे तुमच्यासाठी, अवतीर्ण झालेली अविद्या, साकार अविद्या पुढे आलेली ह्या कारणच. आणि आता ह्या प्रपंचातला एक देह तो मी वाटतो का? हे पहा, सर्व संसार खरा,
संसारातल्या काही मोजक्या वस्तू माझ्या, आणि त्या माझ्या वस्तूपैकी एक ही जी वस्तू आहे 3.5 हाताची ती मी. पहा किती किती संकोचनी कार्य झाला अशी लहान. संसार खरा चंद्र सूर्यासहित, धूमकेतू सहित, कृष्ण विवरासहित, ग्रह उपग्रहासहित, आकाश गंगेसहित, विराट अनंत ब्रह्मांडासहित सर्व संसार आहे हा खरा. आणि एवढ्या मोठ्या संसारातल्या एका पृथ्वीच्या घरावरल्या, एका देशावरल्या, एका राज्यातल्या, एका तालुक्या जिल्ह्यातल्या, एका गावातल्या काही वस्तू ह्या माझ्या, एका घरातल्या. आणि तितक्या वस्तूपैकी एक जी वस्तू दिसती उभ्या बांध्याची ती मी. ध्यानातल्या जरा गोष्ट. एवढा मोठा संसार हे खरा, याच्यातलं काही माझं आणि याच्यातलं एक मी. किती 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 संकोचून लहान झालो, किती अडकून गेलो. आणि कोण म्हणतोय मी? त्या मीचा पत्ता नाही. तो बदलतो ताबडतोब. तो कधी बालक म्हणतो, कधी तरुण म्हणतो, कधी म्हातारा म्हणतो. इतकंच नाही, तो कधी मी चालणारा म्हणतो, बोलणारा म्हणतो, कधी पाहणारा म्हणतो, कधी ऐकणारा म्हणतो, कधी आठवणारा म्हणतो, कधी जाग्रस्त म्हणतो, कधी स्वप्नस्त म्हणतो, कधी सुसुप्तीस्त म्हणतो. तुम्ही त्या मीचा बी पत्ता नाही, एका ठिकाण नाही त्याला. त्याला त्याला घर जागा नाही गोष्टी अजून. तर जागा नाही भेटली त्याला अजून. जसा सर्पाला जागा भेटत नाही एखादबार, कुठं भग नाही, कुठं फट नाही, कुठं बीळ नाही, मग त्याची तगमग होती, कुठेतरी फिरतोय इकडे. तसा हा मी फिरायला, त्याला कुठंच बसायला जागा नाही. हा अहंकार नुसता फिरताय. वघारू जसं गाढवाच्या तावणीला गेल्यावर फक्त टप्पू खात, तापाच्या लाता खात. त्याला वाटतं ही माया असन, ती माया असन, इथं बसू का तिथं बसू, याच्या याच्या कासात जेव का तिथं, कुठं मी कोणाला पिऊ. म्हणून प्रत्येक गाढवाच्या, प्रत्येक भाड्याच्या, प्रत्येक गाईच्या कासात ते तोंड घालताना लात खात. असं वाघारू असतं इकडं वाघारू. त्याला जात्याची माय गावसाना सापडाना. म्हणून तसा अहंकार आहे. कधी देहावर बसतो, कधी देहाच्या अवस्थेवर बसतो, तरुण पालक तर कधी देहाच्या रूपावर बसतो, कधी देहाच्या लिंगावर बसतो. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे. कधी परिस्थितीवर बसतो, मी गरीब आहे, श्रीमंत आहे. कधी कल्पनेवर बसतो, मी सन्मानित आहे, अपमानित आहे. कधी गावावर बसतो, कधी जातीवर बसतो, कधी नावावर बसतो, कधी धर्मावर बसतो, कधी संप्रदायावर बसतो. ह्या कल्पना आहेत सर्व. देहाच्या अवस्थेवर बसतो, इंद्रियावर बसतो, कर्मेंद्रियावर बसतो, ज्ञानेंद्रियावर बसतो. मी चालणारा म्हणले की पायावर बसला अहंकार, आरूढ झाला. मी डोळा पाहणारा म्हणले की डोळ्यावर, मी आठवणारा म्हणले की स्मृतीवर, मी शहाणा म्हणले की बुद्धीवर बसला पुष्ट. असा अहंकार आहे. त्याचा पत्ता नाही त्याचा, आणि त्याचं स्वरूप पाहिलं तर तो नाही, तो प्रतिभाषित आहे. मग हा खोटा संसार, या मी माझ्याचा संसार कळायला कोणाला, तुम्हाला मी कोणतं हे अहंकार आहे का? मी ते देह मी का देहाचा अहंकार? मी का देहाला देहाच्या अहंकाराला प्रकाशन करणारा मी? पहा, जग आहे, देहावाल्याला जग कळायला, जगाला जग कळाना. देहाला जग कळाना, पण देहाला कळायला वाटतंय. हा भ्रम आहे. देहात अहंकाराला कळायला असं वाटतंय. नाही, अहंकार बी कळायलाय. जग जगाला कळाना, जग देहाला कळाना, जग इंद्रियाला कळाना, जग प्राणाला कळाना, जग मनाला कळाना. त्या सर्वाला मी म्हणायला त्या अहंकाराला कळाना. अहंकार अधिक ते बी भ्रमच आहे. ते अहंकार बी प्रकाश, अहंकार बी प्रकाशित व्हायलाय. कोण प्रकाश आहे? कोण प्रकाश आहे? विभाती यस्य भाषा. कोणाचा प्रकाश आहे? कोण भाती? कोणाची भाती? कोणाची जाणीव? कोणाचं ज्ञान आहे? कोणाचा प्रकाश आहे? कोणाच्या प्रकाशात हे सर्व आहे? जग, शरीर, इंद्रिय, प्राण, मन, अहंकार, अवस्था कोणाच्या प्रकाशानं प्रकाशित व्हायल्यात?
त्या प्रकाशाकडे तो प्रकाश, त्या प्रकाशात सहमत उजेडी राहिली उजेड होवनी. आणि त्या प्रकाशाच्या दृष्टीनं पाहिल्यावर कुठं अज्ञान आहे, कुठं जग आहे, कुठं अहंकार आहे, कुठं जीव आहे, कुठं इंद्रिय, कुठं संसार आहे, कुठं द्वैत आहे, कुठं भेद आहे. मग अज्ञानच नाही. मग अज्ञानच नाही हे खरं आहे. पण इतकं खरं असून हे खरं वाटतंय, हेच अज्ञान आहे. मग इतकं खरं असून सिद्धांत इतका खरा आहे, पण तरी सिद्धांत धादांत वाटतो, धादांत सिद्धांत वाटतो, हेच अज्ञान आहे. अघटित घटना. हेच अज्ञान, हीच अविद्या. मग अविद्या, आता अविद्याचं लक्षण काय? आता जग खरं वाटायला ही अविद्या आहे, आता जग मिथ्या वाटायला मी सत्य वाटायला जगात असताना हे आता अविद्या नसल्याचं लक्षण आहे. आता मी एक आकार वाटत असलो तर अविद्या आहे, मी निराकार आहे असं लक्षात येत असलो तर विद्या आहे, अविद्या नाही. आता मी क्रियावान सक्रिय वाटत असलो, करता वाटत असलो तर अविद्या आहे. आणि आता मी अक्रिय अकारता असं वाटत, आता लक्षात येत असलं तर विद्या आहे, म्हणजे अविद्या नाही. आता आम्ही सविकल्प वाटत असलो तर अविद्या आहे. आणि आता आम्ही निर्विकल्प आहे, कल्पच नाही माझ्या ठिकाणी. तुका म्हणे कल्प झाला अस्त गेला उदय, असं जर आता लक्षात येत असलं, आता जर ही युक्ती किंवा ह्या युक्तीची दृष्टी आता आली असली तर आता विद्या आहे, म्हणजे अविद्या नाही. आता सुख दुःख, सुखी दुःखी मी वाटत असलो तर अविद्या आहे. आणि आता सुख दुःख माझ्या ठिकाणी नाहीत, सुख दुःख समान किंवा सुख दुःख ठाव नाही, सुख दुःखा नाचे तुका कौतुकी, ही विद्या आहे. न सुखम न दुःखम न पापम न पुण्यम, ही विद्या आहे. आता आता अविद्या ना अविद्या पुस्तकात नाही पाहायच्या, पुस्तकात पाहणं हीच अविद्या ठरण. मग पाठ करणंच अविद्या ठरण, सांगणं ऐकणंच अविद्या ठरण. साक्षात पहा, जिवंत ज्वलंत पाहणं पहा. आपल्याला जशा टीव्ही पिक्चर मोबाईल पाहा सवय लागली तसंच सवय लागली. आता आता जग पाहणं, आता खोटे लक्षात घ्या. न लगे हलावे चालावे बाहेर, आता देह पहा. पुस्तक पाहिल्यापेक्षा देह पहा, पुस्तक पाहिल्यापेक्षा आता जग पहा, ग्रंथ पाहिल्यापेक्षा आता इंद्रिय पहा. आता साक्षात पुढे ना, हातच्या काकणाला आरसा कशाला? ज्याला हातचं काकण नाही सापडलं त्या आरसा पाहालाय. अरे डोळ्यानं डायरेक्ट आरसा पाहता येतो ना काकण, आरसा कशाला? म्हणून संताकडे जाईपर्यंत ग्रंथ पाहणं श्रेयस्कर. संताकडे गेल्यावर संतच ग्रंथ आहेत. ग्रंथ म्हणजे आरसा आहेत आणि संत म्हणजे डोळा आहेत. डोळ्यानं ज्याला पाहायचंय त्याला आरसा काय करायचंय? आरशाची गरज नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य, आता साक्षात जर पाहिलं तर साक्षात आताच अविद्या आणि विद्या कळती आपल्याला, की आहे का आपल्या ठिकाणी. दुसऱ्याचं नाही निश्चय करतात, दुसऱ्याचं कोण काय करणार, ते स्वसंवेद्य असतं जास्तच. म्हणून अविद्या आहे याचं लक्षण एकच आहे, की आता जग सत्य वाटत असलं तर अविद्या आहे, आणि आता जग खोटं कळत असलं तर विद्या आहे. आता परमात्मा आपल्या वेगळा आहे कुठतरी असं वाटत असलं तर अविद्या आहे. आणि आता जगच नसल्यामुळं परमात्माच मी, परम तत्व मी, परम आत्मा मी. हे पा जग सत्य वाटलं की मी आत्मा परमात्मा दुसरा वाटतो, मी जीवन शिव दुसरा वाटतो जग सत्य वाटल्यामुळे. आणि आता जग मिथ्या काळाला, आता जगाचा निराश झाला, आता देहाचा निराश झाला की आत्मा परमात्मा गेले. कारण माझी अगदी लक्षात येते, देह म्हणलं की मी 8.5 ठरतो. ध्यानात घ्या, जग सत्य वाटलं की किंवा अवस्थावान वाटलं की एका अवस्थेपुरता वाटतो, खंडित वाटतो. खंडित वाटल्यामुळे त्या खंड किंवा परम जी वस्तू ती दुसरी वाटते, हा भ्रम आहे. पण खंडच खोटा आहे, खंडाचं कारणच खोट आहे अविद्या, खंड खंड काढण्याचं.
तर मग अखंड एकरस परमात्मा, त्याच्यात द्वैतच नाही. द्वैत नाही म्हणल्यावर परमात्मा आणि मी एकच, हे परमात्मा दुसरा नाही, वेगळा नाही. म्हणून भेद, वाद, खंड, अवस्था, परिच्छिन्नता, अवच्छेद हे सर्वच विरघळून जाणं हे नाही, आणि एकच एकाकार दृष्टीवर व्यापक पूर्ण व्याप्ती, विभू विभू ज्ञान, याला म्हणावा विद्या, किंवा याला म्हणा अविद्या गेली. आणि परिच्छिन्न ज्ञान, परिच्छिन्नता पडली, परिच्छेद पाडला, संकोच झाला, खंड पाडला, तुकडा पाडला, अवच्छेद असला की मग त्याला म्हणा अविद्या. असो. म्हणून विद्या आणि अविद्याचे लक्षण हे आपल्या स्वरूपावर आपण साधू संतांचा आश्रय घेऊन, गुरुचा आश्रय घेऊन जर आपण विवेक केला की अविद्या नाही असं लक्षात येते. एक परमात्मा लक्षात आलाय की अविद्या नाही, आणि परमात्मा झाकला आणि दुसरं दिसलं की हीच अविद्या आहे. म्हणून जो लपोनी जगदा भासू आणि ग्रासू होई त्याचा, तर मग प्रगटला ना. जो लपून जगदा भासू, तो लपला म्हणजे अविद्या आहे, की मग जग दिसतंय. आणि जग खोटं कळालं, जग लपत नसतं बरं का, खोटं लपत नसते. जग खोटं कळालं की मग परमात्माचे फक्त. म्हणजे जग नसून जर खरं मानू लागला, हे आपण वेडा कोणाला म्हणतो? नसलेल्या वस्तू काही बी मानतो, नसलेली काही बी मानतो, त्याला वेडा म्हणतो. शहाणा कोणाला म्हणतो? जे आहे तेच मानतो, जे नाही त्याच्यात अडकत नाही, त्याला शहाणा म्हणतो. व्यवहारात कशाला हसत? त्याला येड म्हणतो आपण. कुठं कपडे काढतं, कुठं खात बसतं, येडे जाऊ द्या. शहाणं कशाला म्हणतो? नाही कुठे बी खात नाही, कुठे बी कपडे काढीत नाही, कुठे बी हसत नाही, योग्य ठिकाणीच योग्य व्यवहार करतोय, ते शहाणं म्हणतो आपण. व्यवहारात योग्य निर्णय घेतो, योग्यच मान्य करतो, त्याला शहाणा मानावं. योग्य निर्णयाने योग्याला मान्यता देतो, त्याला शहाणा मानावं. आणि कशाला मान्यता देतो? काही दिलं की खातो पितो, त्याला काय शहाणा म्हणतात का? कुठं बिन काही बी. तसं जागृती अवस्था जगच खाल्लं म्हणजे मानलं, त्याला शहाणा म्हणावं. स्वप्न अवस्थात गेला, ते स्वप्नातलं जे खाल्लं म्हणजे त्याला सत्य मानलं, तिथे भोग भोगीत बसला, त्याला काय सत्य म्हणावं का? त्याला का शहाणा म्हणावं का? सुसुप्तीत गेला की तिथंच लागला, त्याच्यात नादी, त्या आनंदाच्या तिथाच्या अविद्या युक्त, त्याला सत्य म्हणून सत्य तो बुद्धीने त्याला चिटकाला. आणि 2-3 अवस्था बदलायला तरी तिनेला सत्य म्हणायला, त्याला काय शहाणा म्हणावं का? इडं वाघारू येते. म्हणून उघडा घात आणि हित शेणामणी असे निश्चित, किंवा सांगायचं तात्पर्य असं आपलं आपण विश्लेषण पाहिलं तर अविद्या आणि विद्या आपल्याला ओळखतात. म्हणून अविद्येचं लक्षण एकच आहे, जग सत्य तो बुद्धी. आणि विद्येचं किंवा अविद्या नसल्याचं एकच लक्षण आहे, जग सत्य न वाटणं म्हणजे जग मिथ्यात्व निश्चय, आणि ब्रह्मसत्यत्व निश्चय. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जीव ब्रह्मणा पराहा, ही विद्या आहे. ह्या अविद्या नसल्याचं लक्षण आहे. आणि जग सत्य, ब्रह्म मिथ्या, आणि जीव आणि ब्रह्मभेद ही अविद्या आहे. म्हणून विद्या आणि अविद्या याचे लक्षण ज्याची त्याला विवेकानं पाहता येतात, आणि आपल्यात आहेत का नाहीत हे पाहता येतात. असले तर ते काढता येतात. मग असले तर सापडावं त्याला की आपल्यात आहे काही भ्रम आहे का? भ्रम असला तर ते काढायला आता वेळ आहे, काढायला साधन आहे, काढायला संत आहेत, काढायला ग्रंथ आहेत, काढायची गरज आहे, आणि काढून टाकायला पाहिजे. आता काढायचा योग आलेला आहे, मनुष्य देह आहे, योग आहे समजा. म्हणून अविद्या असली लक्षात द्या की हे मी वाटतो का, माझा वाटतो का, जे खरं वाटत असलं तर संतांकडे साधारण राहून आपण ते निवृत्त केलं पाहिजे, तो भ्रम निवृत्त केलाच पाहिजे. यासाठीच विद्याविद्येचे लक्षण आपण लक्षात घेतले पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न, वृत्तीचा लय कसा होतो, किंवा वृत्तीचा लय म्हणजे काय आणि त्याची प्रक्रिया, असं विचारलं आहे. तर वृत्ती लयच असते आधी, तीच उद्भूत होत असते. कारण वृत्ती ही अविद्यिकच आहे, अविद्या अव्यक्त आहे. ध्यानात घ्या, अविद्या कधीच व्यक्त नसते, अविद्या कार्य व्यक्त होत असते.
म्हणून झोप कुठं व्यक्त आहे? झोप अव्यक्तच आहे. स्वप्न व्यक्त आहे म्हणजे स्थूल सूक्ष्म कार्य येते, सूक्ष्म कार्य व्यक्त आहे आणि स्थूल कार्य व्यक्त आहे जागृती. आणि त्या अविद्येचीच वृत्ती असते, अविद्येच अंतःकरण आहे. आणि अंतःकरणाची वृत्ती किंवा अविद्येचीच वृत्ती असते स्वप्नाला, अविद्या वृत्ती म्हणतो आपण. मग वृत्ती ही नेहमी अविद्या रूपच आहे. ती आता म्हणावं लागन जीव दशात असल्यामुळे की प्रारब्ध बळानं उद्भूत होऊन कार्यरत होते आणि प्रारब्धाचे भोग संपले की लीन होते. ही प्राकृतिक तिचं उद्भूत होणं लीन होणं. आणि योगी प्रयत्नानं तिला लीन करतात संयम करून. योग्यानं प्रयत्नानं लीन केली आणि बाकीच्याची प्रारब्धानं प्राकृतिक नैसर्गिक अशी लीन होती. तर लीन होणं म्हणजे काय? तर त्याच्यात जाणं जसा सांगतोय की चिखलाचा गणपती केला, एक दृष्टांत म्हणून देतो. मग अगोदर चिखलच होता, त्याच्यातून गणपती प्रतिमा कल्पना म्हणा उद्भूत झाली, दिसायली, तरायला लागली प्रत्येकाला. चिखलच वेगळ्या रूपाने दिसायला. आणि पुन्हा तो काही काळानं पुन्हा ते गणपती त्याच्यात गेला, मातीत गेला, चिखलात गेला. ध्यानात घ्या. म्हणून चिखलातूनच अनेक आकार उद्भूत होतात आणि पुन्हा चिखलात समाविष्ट होतात. तशीच वृत्ती. किती माणसं, किती चेहरे जगात त्या मातीतूनच बाहेर आली. किती पुतळी, अनेक जीवाची, नुसत्या माणसाचीच नाही. किती हाती, किती उंट, किती बैल, किती कीटक, किती पतंग, किती पक्षी, त्या मातीचेच पार्थिव देही. आतापर्यंत या काळात गेलेल्या किती चौकड्या, किती कल्प, किती युग, किती ब्रह्मांडाच्या घडामोडी झाल्या, तर त्याच्यात किती आकार झाले असते ना. एक आनंद अंत त्याचा. आता बी हयात जे आकार आहेत ते सर्व जमिनीचेच आहेत, पृथ्वीचेच आहेत. स्त्री आसन, पुरुष आसन, पशु आसन, पक्षी आसन, जलचर, भूचर, खेचर, काय अनेक प्रकारची आकार आहे शरीराची. 84 लक्ष, चार खाणीमध्ये 84 लक्ष जीव येऊन प्रकारचे आकार, अनंत पसारा पृथ्वीच्या पाठीवर दिसायला लागले. पृथ्वीचेच आकार आहेत, उद्भूत झाले, व्यवहार करायचे. आणि पुन्हा त्याचा आयुष्य संपलं म्हणा, प्राणशक्ती गेली म्हणा, प्रारब्ध संपलं म्हणा, की पुन्हा ती पृथ्वी समाविष्ट होतात. तशा वृत्त्या उठतात अविद्येतून आणि अविद्येशी एकरूप होतात. अविद्याच असतात त्या. तर उद्भूत होणं वृत्तीनं म्हणजे व्यवहारी होणं, वृत्ती लांबायकार होणं. जसं समुद्र आहे, समुद्रातून किती नद्या तयार झाल्या त्या मेघाच्या रूपानं, पुन्हा समुद्रात गेले. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. कशानं झाल्या या वृत्त्या? कशानं झाल्या नद्या? मेघानं झाल्या. मेघ कशानं झाली? प्रकाशानं झाली, उष्णतेनं. पहा, जलचक्र जे समुद्र अविद्या आहे. नद्या वृत्त्या आहेत. आणि प्रकाश, हवा आणि मेघ हे 2-3 घटक मध्यंतरी आहेत. वृत्तीच्या आणि अविद्येच्या मध्यंतरी तेच काय घटक. त्याचे कारण मीमांसा केली तर जीवाचं प्रारब्ध, पूर्व प्रारब्ध, ईश्वर इच्छा, ब्रह्मांड मानल्यावर मानावं लागतं ती. ईश्वराची इच्छा, जीवाचं प्रारब्ध.
आता आलेलं फळ भोग द्यावयाला आणि मागाचं संचित त्याचं, त्या संचितातून आलेलं प्रारब्ध. आणि ह्या कारणामुळं ध्यानात घ्या, अविद्यिक जीवेंच्या अविद्या अनादि काळाची, त्या अविद्येतच संचित अनादि काळाचं पाड्याले, त्या संचितातूनच वृत्ती घेऊन प्रारब्ध उठत आहे किंवा प्रारब्धच वृत्ती घेऊन उठत आहे म्हणा. आणि मग भोग होते. वृत्ती घेतल्याशिवाय भोग नाही, स्वप्नातला बी, जागृतीचा बी, सुखाचा बी, दुःखाचा बी. आणि ते प्रारब्ध संपलं की वृत्ती मागे लीन होती, ही स्वभावतः. आणि प्रयत्नानं संयमानं योग्याने केली तर पराक्रम केला, योग्याने केलेला प्रयत्न येतो. म्हणून वृत्ती अविद्या आहे, अविद्येतूनच वृत्ती आहे, आणि वृत्ती प्रारब्ध बलाने ईश्वराच्या इच्छेनं उद्भूत होते, कार्यरत होते, सुखदुःखाची भोग होतात जागृती स्वप्नात, आणि पुन्हा वृत्ती समिटून जाते, मधात लीन होती. जसा देह आपला आता कार्यरत आहे, पृथ्वीच्या बाजूला आहे, विमानात चालली, चंद्रावर चालली, पृथ्वीवरली माती चंद्रावर गेली, पुतळा मंगळापर्यंत चाललीत, अवकाशात राहिलीत, विमानानं चालीत, रॉकेटनं चालीत, हेलिकॉप्टरनं चालीत, पृथ्वीच्या वर गेल्यासारखे दिसते, पण नाही, पृथ्वीवरच आहेत, पृथ्वीच आहेत. आणि पुन्हा पृथ्वीत लीन होते. अग्निदहन झालं किंवा पुरून टाकलं की झालं, किंवा पशु पक्ष्याने खाल्लं, झालं, पृथ्वीत गेलं. मग इतक्या दिवस ते फक्त तुटून पडल्यासारखं दिसत, तुटून पडलं तरी तेच असते. देह वेगळा दिसतो पृथ्वी, पण वेगळा दिसला तरी पृथ्वीच असतो, आणि पृथ्वीतच जातो. पृथ्वीत जाणं म्हणजे लीन होणं त्यानं. किंवा रोज झोपीमध्ये पृथ्वीवर पडतो, ते नित्य प्रलय मानव नेहमीच लीन होणं, थोडं थोडं थोड्या काळासाठी पृथ्वीशी समिट होऊन जातो, झोपेमध्ये आस्था व्यस्त पडतो पृथ्वीला चिटकून. पुन्हा जागा झाल्या की उठतो, उभा होतो, पुन्हा इकडे तिकडे जातो, आकाशात जातो, विमानानं, हेलिकॉप्टरनं, कुठं काय वाहनानं, आणि पुन्हा पृथ्वीला चिटकून पडतो, आणि कायमचा एक दिवशी पृथ्वीला चिटकून पडतो. जसं तसंच वरतीच आहे. आता हे झालं आपण प्राकृतिक स्थितीवर पाहिलं, जग सत्य बघितून, पण ती अविद्याच खोटी, भ्रम अविद्याच नाही हे आपण पाहिलं होतं. म्हणून वृत्ती बी नाही, हे काहीच नाही, वृत्ती गोचर बी नाही, वृत्ती बी नाही, वृत्तीचं कारण बी नाही, ही खरी विद्या आहे. म्हणून वृत्ती उद्भूत होणं, वृत्ती लीन होणं. आता वृत्ती उद्भूत झाली की द्वैताचा अनुभव येतो, वृत्ती बाहेर आली की द्वैताचा अनुभव येतो. वृत्ती तिथंच उद्भूत झाली की स्मृत्या, कल्पना, विचार, आतच संस्कार अनेक प्रकारचे उद्भूत होतात. आतच चिंतन करू लागली तर चित्त म्हणतो त्याला, विवेक करू लागली आतच तर बुद्धी म्हणतो त्याला, कल्पना करू लागला आतच तर मन म्हणतो त्याला, अहम आकार करू लागला, अहम अहम म्हणू लागलं तर अहंकार म्हणतो त्याला. आणि ते अहमच बाहेर येऊन, अहमच वृत्ती घेऊन बाहेर पाहतो. इंद्रिया वाटत शब्द स्पर्श रूप रसाचा अनुभव घेतो, सुख दुःखाचा अनुभव घेतो, अनुकूल प्रतिकूलतेचा अनुभव घेतो, ते अहमच वृत्ती घेऊनच. आणि इदमला पाहतो, ते अहमच इदम, अहम इदम सापेक्षी, ते अहंकारच इदमला पाहतो वृत्ती घेऊन. इकडे मग हे मग अहमच, ध्यानात घ्या, अहमच इंद्रिय, आपण ते इदमच असतं. काय असतं इदम? अहमला मन पण इदम आहे, अहमला प्राण पण इदम आहे, पण ते इदम म्हणत नाही, त्याला बी अहमच म्हणतो, ही त्याचा घोटाळा आहे. त्या अहमला इंद्रिय पण इदमच असते, पण त्या इंद्रियाला बी अहमच म्हणतो तो. त्या इंद्रियाला शरीर, त्या अहमला शरीर बी इदम असतंय, पण त्याला बी तो अहमच म्हणतो. असा घोटाळा आहे त्याला, तर अहमचा गोळा येतो, इतक्याला गोळा बिरीला अहम अहम म्हणतो तो, आणि त्याच्या सभोवताल्या गोष्टीला मम म्हणतो, तो अहमच. मग असे अहम मम मध्ये पाठ लागतो. म्हणून आणि ती वृत्ती घेऊन उठल्यामुळे ते अहम झाला.
आणि वृत्ती घेऊन बाहेर आल्यामुळे इदम दिसायले. हा वृत्तीचा उद्भूत काळ आहे. आणि वृत्तीचा सुसुप्ती हा लीन काळ आहे. जागृती स्वप्न हा उद्भूत काळ आहे. उद्भूत वृत्ती आणि ती लीन वृत्ती. जागृती स्वप्न उद्भूत म्हणजे उठलेली वृत्ती आणि सुसुप्ती म्हणजे लीन झाली वृत्ती. समाधी म्हणजे लीन केली वृत्ती. आणि तुर्या म्हणजे बाधित केली वृत्ती. आणि उन्मन म्हणजे वृत्तीचा अत्यंत अभाव झाला. असो म्हणून एकच लक्षात घ्यायचं आपल्याला इथं की वृत्ती उठते, वृत्ती लीन होती, ती प्रारब्धाचा थोडाफार पावरा असतो म्हणून आपण ते बी जग मान्य केलं तर ती आपल्याला संगती लावावं लागते. असो पुढचा प्रश्न होत नाही, मला वाटतं वेळ झालेला आहे. याच्यात काय नाही राहिले का? नाही होत. हो हो नाही, वृत्तीचा लय जो आहे तो झाला व्यवस्थित, म्हणजे कर्माला अनुसरून ती लय पावते आणि उद्भूत होते. हो. त्याचं चिंतन सांगितलं आपण, बरोबर. ठीक आहे. काही विचारायचं आहे का वृत्तीच्या लयच्या प्रक्रियेच्या संदर्भात? उपप्रश्न काय असेल तर, काही कळालं नसेल तर? त्या उन्मनी अवस्थेमध्ये वृत्ती ही संपूनच जाते, तर त्याची प्रक्रिया अपेक्षित होती. प्रश्न विचारताना थोडी गडबड झाली आमच्याकडूनच. नाही आता सांगितलं ना आपण की उन्मनी अवस्थेमध्ये वृत्तीचा अत्यंत अभाव होतो ना, तिथं वृत्तीच राहत नाही ना. म्हणजे बाधित वृत्ती, लीन वृत्ती आणि कार्यरत वृत्ती अशी जागृती स्वप्नात कार्यरत वृत्ती आहे, सुसुप्तीमध्ये लीन वृत्ती आहे, समाधीमध्ये लीन केलेली वृत्ती आहे प्रयत्नानं, आणि तुर्यामध्ये बाधित वृत्ती आहे, आणि उन्मनीमध्ये म्हणजे त्या वृत्तीचा अत्यंत अभाव आहे. वृत्तीच नाही म्हणजे ते आजातवादात गेलो. आजातवादात वृत्तीचा अत्यंत अभाव, विवर्तवादात वृत्ती बाधित म्हणजे विवर्त ठरते. असा असा त्यातला इथला भेद आहे. वृत्तीच्या अत्यंत अभावामध्ये देह शिल्लक राहतो का? नाही नाही, देह शिल्लक, मग त्यालाच विदेह मुक्ती म्हणतो ना आपण. बरोबर बरोबर, ठीक. आता एकच आहे की अशी जीवनमुक्ताची भूमिका तशी विदेह बनणं ही वेगळं. ती त्याची निश्चयाच्या पातळीवर भूमिका तशी बनली प्रारब्ध भक्तानं, आणि तो त्या विदेह अवस्थेत गेला आपण असं म्हणतो. जीवनमुक्तच इतका विदेह मुक्तीशी संलग्न झाला की जीवनमुक्ती मध्ये विदेह मुक्ती स्वरूप झाला तो, असा आपण एखाद्या विदेही महात्मा असं म्हणतो आपण. तर त्याची उंची झालेली ती जीवनमुक्तीतच इतकी उंचाई केली त्यानं, इतकी एकरूप झाला त्याच्याशी तुर्यागाशी किंवा शेवटच्या भूमिकेशी, तर मग त्याला आपण विधेय म्हणतो असतो. ते शिष्यमंडळ हे असे विधेय म्हणतो की त्यांना खानाचं, भानाचं, स्नानाचं, झोपण्याचं, जागण्याचं काही म्हणजे व्यवहारात तारतम्य राहिलं नाही, मग त्याला आपण विधेय महात्मा म्हणतो. बरोबर. देहीच विदेही भोगुदशा हेच आहे. हो, काय खातो आम्ही कशा सांगते असं म्हणजे ते काहीच मिळत नाही. त्याचा व्यवहारातलं तारतम्य राहिलं तर तो जगात होश मध्ये, आणि व्यवहाराचं तारतम्यच नाही राहिलं तर तो जगाच्या बाबतीत बेहोश झाला आणि परमात्म्याच्या होशीत गेला, खऱ्या होशीवर आला. हो सर, बरोबर थांबायचं का? हा, आणि ते आपले नांदेडचे कोणतरी होते, ते बोलणार होते, म्हणजे त्यांचा परिचय करायचा. ते काल विचारायचं राहिलं ओगामध्ये. ते नांदेडचे महाराज परवा काल बोलत होते वृत्तीच्या विषयाने, तर त्यांचा परिचय मिळेल का आपल्याला? हो, रामकृष्ण हरी महाराज, मीच आहे. अच्छा अच्छा अच्छा, आपला परिचय जरा द्या आम्हाला. आणि मी नांदेडला माझं घर आहे. माझं नाव व्यंकट लोखंडे. बर बर बर, व्यंकट लोखंडे. हा, ठीक ठीक. म्हणजे आता परिचय अजून दुसरा कोणता पाहिजे? नाही, काही नाही, एवढाच परिचय.
हा, हा. त्या दिवशी आपण काय मुद्दे वृत्ती प्रभाकर मधले मांडले म्हणून आम्हाला हा. महाराजांचा आणि आमचा विषय झाला की हा, आपण थोडा हा. परिचय करून घेऊ. नाही. झाला मग काल आपण सांगितलं वाटते पण आपल्या तेव्हा हे कट जायचे, मला विषय झाला तुम्हाला बोलायला, तेव्हा हे बाकीची मंडळी कट जायची. मी नव्हतो. हो महाराज, आता आपलं तुमचं चिंतन इतकं सूक्ष्म आहे महाराज की त्याच्यावर आम्हाला